आयुक्तांचा, धुळेकरांच्या घरासमोर जाऊन कर वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या महानगरपालिका आयुक्तांचा, अरे महानगरपालिका आयुक्त करता काय, महानगरपालिका आयुक्त करता काय। औरंगजेबी पद्धतीनं धुळे महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसूल केला जातोय। वसुलीच्या नावाखाली ढोल बडवून धुळेकरांना बेआबरू करण्याचं कारस्थान धुळे महापालिकेनं सुरू केलंय। याचाच विरोध म्हणून आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या घरासमोर ढोल ताशे वाजवून त्यांचा निषेध करण्यात आलाय। मधल्या काळामध्ये मालमत्ता कराची थकबाकी असल्यामुळे इथल्या आयुक्तांनी सामान्य नागरिकाच्या घरावर जाऊन ढोल बजाव आंदोलन केलं। मालमत्ता कराच्या वसुलीचे कायद्याने संविधानामध्ये वेगवेगळे नियम आहेत, वेगवेगळ्या कायदे कानून आहेत। ते न करता सर्वसामान्य जनतेमध्ये एखाद्याच्या इज्जतीचे अब्रूचे लक्करे वेशीवर मांडण्याचं काम यांनी केलं। आज आम्ही इथे आलेलो आहोत की नागरिकांच्या घामाच्या पैशातून जो कर गोळा होतो त्याची उधळपट्टी आणि त्याच्यात फार मोठ्या प्रमाणावरचा भ्रष्टाचार या आयुक्तांनी व त्यांच्या आशीर्वादाने सर्व अधिकाऱ्यांनी केला आहे। आमची माहिती अशी आहे की काही ठिकाणी बोर न करता, पाण्याच्या विंधन विहिरी बोर न करता साधारणतः 300 कोटी रुपयाचं बिल काढलेलं आहे आणि हे काम न करता काढणारा त्याच्या वसुलीसाठी शिवसेनेची ही सगळे पदाधिकारी, शिवसैनिक, सर्व महिला आघाडी, युवा सेना ही सगळी जनतेला बरोबर घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि ढोल बजाव आंदोलन याच्यातून इशारा आम्ही देत आहोत। दरम्यान यावेळी शिवसेनेचे माजी आमदार अशोक धात्रक, माजी आमदार शरद पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, महानगर प्रमुख धीरज पाटील, ललित माळी, अजय चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।